नमस्ते, मी रोशन शिंदे आणि RS टॉक्स मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आपल्यासोबत आज मालेगावची शान डान्सर जिया मोरे आपल्यासोबत आहे। तर आपण तिच्याशी आज गप्पा मारणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्यासोबत जोडून राहा आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करा। चला जिया मोरे सोबत आपण आज गप्पा मारूया। जिया, नमस्ते। नमस्कार। आमच्या चॅनलमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे। आता सध्या तुझे 4 लाख फॉलोअर्स झाल्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा। थँक यू सो मच दादा। आणि एवढ्या साऱ्या लोकांचं तुला आज प्रेम भेटत आहे, कसं वाटतंय तुला? मला एकदमच छान वाटतंय। आणि म्हणजे ते सर्वजण मला इतके सपोर्ट करतायत, तर मला एकदम म्हणजे खूप मोटिवेशन होतंय। आणि मला इतकं आवडतं, म्हणजे मला डान्स करायला आवडतं, रील्स बनायला आवडतं, म्हणजे सर्वच आवडतं। एवढ्या कमी वयात तुला सगळे लोक तुला आज प्रेम करतायत, त्यांना काय संदेश देणार तू? तर तुम्ही सर्व असं सपोर्ट करत राहा मला, आणि तुमच्यासाठी आम्ही असंच मेहनत करत राहू, असेच रील्स टाकत राहू। तर मला माझ्या रील्स चॅनलला, इंस्टाग्राम चॅनलला नक्कीच फॉलो करा। आणि यूट्यूबला माझं पण चॅनल आहे जिया मोरे -MJM म्हणून, तर त्याला पण नक्कीच सबस्क्राइब करायला विसरू नका। तर जी एवढा छान डान्स करतेस तू, कोणाला बघून सुरुवात केली होती डान्स? मी लहान होती तेव्हापासून माझं टिकटॉक चालू होतं। तर म्हणजे माझे पप्पा पण मला खूप सपोर्ट करायचे। तर पप्पांनी बघितलं की माझ्यात थोडी डान्स कलाकारी आहे, तर माझ्या बाबांनी पण बघितलं, आणि बाबांना मी तर खूपच लाडकी होती बाबांची। तर बाबांनी पण बघितलं आणि बाबांनी पण मला सपोर्ट करणं स्टार्ट केलं। तर माझ्या पप्पांनी मला एक डान्स क्लास लावला। तर त्याच्यातले जे सर होते ना, तर ते बोलले की जिया खूप डान्स एकदम छान करते, ती मोठी होऊन खूप मोठी म्हणजे ॲक्टर वगैरे अशी बनेल। तर माझे बाबांचं पण तेच स्वप्न होतं, तर मी ते बाबांचं म्हणजे स्वप्न जे होतं ते मी पूर्ण केलं। फेवरेट डान्सर कोण आहे? कोणाला बघून मोटिवेशन भेटतं तुला? म्हणजे पप्पांनाच बघून जास्त मोटिवेशन होतं मला। आणि म्हणजे माझेच पप्पा की माझे फ्रेंड पण आहेत, म्हणजे डान्सर पण आहेत, सर्व पप्पा माझे फ्रेंड पण आहेत, सर्वच आहेत, पण पप्पांना बघून मला खूपच जास्त मोटिवेशन होतं। खूप चांगली गोष्ट। तर जिया, तुझ्या या डान्स कलेला कोण जास्त सपोर्ट करतो तुला? माझे पप्पा। माझ्या पप्पांचा इतका मोठा बिझनेस होता मोबाईल रिपेअरिंगचा, पण माझ्यासाठी पप्पांनी तो बिझनेस पूर्ण लॉस केलेला आहे। आणि मी माझ्या पप्पांचं नाव तो खूपच मोठं करणार आहे, पण आपल्या मालेगावचं आणि देशाचं म्हणजे खूपच मोठं नाव करणार आहे। आणि माझ्या पप्पांनी माझ्यासाठी न्यू कार पण विकली आहे। पप्पांनी म्हणजे मला खूपच जास्त सपोर्ट केला आहे। आणि पप्पांना म्हणजे मला असंच काही वाटलंच नाही की माझ्या पप्पांनी मला थोडंसं पण काही कमीपणा केलेला आहे। माझ्या पप्पांनी जेव्हा माझा एक डान्स शो होता तेव्हा थोडेसे पैसे कमी पडत होते। मग ना माझ्या पप्पांनी जे सांगितलं तुम्हाला आता की न्यू कार विकली, तीच न्यू कार पप्पांनी विकली आणि तेच पैसे जमा केले। अरे बापरे। आणि म्हणजे पप्पा कोणालाच नाही कळू द्यायचे की माझे पप्पा माझ्यासाठी इतकं वेस्ट करायचे। पप्पांनी बिझनेस हे वेस्ट केला, पप्पांनी गाडी विकली, तर पप्पांनी मला कुठंच काही कमीपणा नाही केला। तर पप्पांचं नाव काय करणार? कुठपर्यंत घेऊन जाशील? एक दिवस काय करशील तू? एक दिवस माझ्या पप्पांचं नाव मी इतक्या मोठ्या मंचावर लिहिणार आहे की म्हणजे पप्पांचं तर नाव मोठंच करणार आहे, पण आपल्या जे मालेगावचं आणि आपल्या देशाचं नाव आहे ते तर खूपच मोठं करणार आहे। अरे वा, खूप छान। तर जिया, तुझे आता एवढे फॉलोअर्स वाढतायत, तर तुला अभ्यास करायला वेळ भेटतो की फक्त रील बनायला आवडतं? नाही, मी अभ्यास पण करते। मी 11 वाजेपर्यंत हे पण म्हणजे डान्सची प्रॅक्टिस पण करते। आणि मला रायटिंग करायला खूपच जास्त आवडतं, आणि मी रायटिंग पण छान करते। कोणत्या स्कूलला आहे तू? मी बाल संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलला आहे। आणि ज्याच्यातले ते बाल संस्कार स्कूलचे मीनाक्षी प्रिन्सिपल मॅम, ते पण मला खूपच जास्त जीव लावतात। ज्योती मॅम, ते पण मला खूप जास्त जीव लावतात। आणि किरण शिंदे सर, तर ते म्हणजे एक मुलगी सारखं ठेवतात मला त्यांचं। तर मग अभ्यास केव्हा करते मग?
अभ्यास मी 11 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करते आणि मग रायटिंग स्टार्ट करते. तर जिया, तू आज एवढा छान डान्स करतेस, तर डान्समध्ये आजपर्यंत तू काय अचिव्हमेंट्स केलेले आहेत? मी तुम्हाला दाखवते. तर पहिला हा शो येतो डान्स मास्टर डान्स. त्याच्यात मी घेतली एक गोल्ड विन. मी त्याच्यात होती टॉप 10 पर्यंत. छान. सेकंड शो येतो इंडियाज डान्स पॉवर. अरे बापरे, खूप छान. त्याच्यात मला मास्टर मर्जे सरांनी विनर केलेला आहे पूर्ण भारतातून. फर्स्ट रनअप. अजून थर्ड येतो मेरी डान्स मेरी विराटचं. अरे वा, याच्यात मी संपूर्ण भारतात विनर झालेली आहे. खूप छान. फोर्थ मध्ये येतो आपला खानदेशावर. अरे वा. खूप कमी वयात खूप चांगलं नाव करतेस. एक दिवस तुला खूप साऱ्या लोकांचं प्रेम भेटेल ही मी अपेक्षा करतोय. थँक्यू दादा. संपूर्ण भारतातून मी विनर झालेली आहे. वा वा. मास्टर मर्जे सरांनी मला विनर केलेला आहे फर्स्ट रनअप. 9XM चॅनलला शो आलेला. बहुत बढिया. 42 कॉम्पिटिशन केलेले आहेत आणि सर्वांमध्ये मी फर्स्टच नंबर आली आहे. अरे वा, छान. आणि याच्यात माझे हे मेडल्स. अरे वा, खूप सारे अचिव्हमेंट्स केले आहेत तू कमी दिवसात. थँक्यू दादा. तर जिया, तुझा पुढचा शो कोणता येणार आहे आणि तुझं टार्गेट काय आहे पुढचं आता? माझा एक झी मराठीवर शो येणार आहे आणि मी लवकरच लवकर माझा एक मूवी येणार आहे. तर तुम्ही पण मला टीव्हीवर पण बघणार आहे आणि सिनेमॅक्सवर पण बघणार. आम्ही बघतोच आहे आणि इथून पण पुढे पण बघणार. खूप सारे लोक तुझ्यावर प्रेम करतात. आम्हाला खूप अभिमान वाटतो की आपल्या मालेगावची जिया आज देश लेवलला काम करते आणि आता थोड्या दिवसात तू इंटरनॅशनल लेवलला पण काम करणार आहेस. खूप आम्हाला अभिमान वाटतोय. तर जिया, आम्ही तुझे खूप सारे रील बघितले आणि खूप सारे मिलियन्समध्ये व्ह्यूज जात आहेत. तर अशा तुझ्या फॉलोअर्सला काय तू संदेश देणार? तर तुमच्याच प्रेमामुळे मी इथपर्यंत आहे आणि मला असंच प्रेम देत राहा. मी अजून माझे खूप छान छान पण रील्स येणार आहेत. तर नक्कीच माझ्या व्हिडिओला पण लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. तर जियाचे पप्पा सुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर सर, तुम्ही खूप सारे जियासाठी संघर्ष केलेला आहे. तिने आता आम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्यात, पण तुम्ही एवढा संघर्ष करून सुद्धा तुम्हाला वाटतं की सक्सेस भेटेल? मला असं वाटते की जियाने ठीक आहे, मी जे संघर्ष केलेला आहे का बापाचं कर्तव्य मी निभवलेलं आहे. आणि एक वडिलांना मी प्रत्येक वडिलांना सांगेल की आपल्या मुलामध्ये जे कलावंत आहे, जे आर्ट्स आहे, तर डेफिनेटली तुम्ही ओळखा आणि पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. मी एवढं नक्की सांगणार आहे सगळ्या ऑडियन्सला. आणि जिया ही करते, खूप मेहनत करते. एक बापाने कधी प्रयत्न केला की ज्या वेळेस तिला वाटलं, मला पण वाटलं की ती जे करते तिला गरज आहे आधाराची. जसा एक वेल असतो, तो वेलला जोपर्यंत काठी लावते तो वरती जात नाही, बरोबर, तसं मग मी तिच्या मागं पाठीशी वेल सारखं उभा राहिलो एक काठीने. ती खूप वरती जात होती. मला वाटत होतं की 100% करेल. आणि मालेगावातली ती पहिली मुलगी आहे जी तिने डान्स शो केला आणि तिचं त्या पुस्तकामध्ये नाव पण लिहिलं गेलेलं आहे. जिने स्टंटची दुनिया तिने फर्स्ट टाईम चालू केली. त्यामध्ये बरेच लोकांनी सपोर्ट केला, जसं की योगा मास्टर आहे, चेतन वाघ सर आहे, सोम अकॅडमी, त्यांनी खूप जास्त चांगला सपोर्ट केला. अमित सर आहे, त्यांनी लहानपणापासून तिला चांगला सपोर्ट केला. श्याम सर आहे जे गुजरातचे, त्यांनी पण चांगला सपोर्ट केला. त्याचं ॲज अ प्रिन्सिपल्स मॅम आहे, त्यांनी पण सपोर्ट केला. ॲज अ आम्हाला आपण एक म्हणतो ना की घरच्यांपेक्षा जास्त बाहेरच्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला. आणि तिने सांगितलं की मी कार वगैरे विकली. डेफिनेटली मला असं वाटत होतं की मला कुठेतरी पैसा कमी पडतोय आणि मी कार विकण्याचं किंवा मग मला संघर्ष करायचा होता, तिच्या मेहनतीमुळे मी तो संघर्ष केला. बरोबर. तर तिने काही केलं नसतं तर मीही काही केलं नसतं. मी पण मोठा बिझनेसमॅन होतो आणि करायचा बी प्रयत्न केला. ती तिचं जे लक्ष आहे मी बघितलं. ती मला म्हणते की माझं मालेगावचं नाव पप्पांचं नव्हे, बाबांचं नव्हे, तर मालेगावचं नाव मी संपूर्ण देशात करेल. हा तिचा टार्गेट होता. आणि ह्या टार्गेटला मी मोटिवेट झालो. मी विचार केला की नाही, आता एका मुलीला, लोक म्हणतात की मुलीला आपण काही करू शकत नाही, मुलगी खूप मागं राहायला पाहिजे. आणि खूप म्हणजे काही लोक असे पण आहेत जे घाण कमेंट करतात. मी नक्की त्यांना सांगेल, तुम्ही असे कुठल्याही घाण कमेंट करू नका, डिमोटिवेट करू नका. आपल्या मुली आहेत, मराठी मुलगी आहे, ती पुढं जाणारच आहेत.
आणि तुम्ही तिला नक्की साथ द्या. मुलगी ही जगामध्ये आणि प्रेम जसं श्रेष्ठ आहे तशी मुलगी पण आहे. आज ते एवढ्या कमी वेळात 7 वर्षामध्ये जी नाव कमवते, तर आत्तापर्यंत मला असं वाटतं तेवढं नाव मुलगा बी नाही कमवू शकत, तेवढं ते मुली आपल्या करतायत. बरोबर. म्हणून धन्यवाद तुमचं, खूप खूप आमच्या चॅनलमध्ये जोडले आणि तुझं पण खूप खूप धन्यवाद. असंच तू मोठं होत राहा. देव तुला खूप मोठं तुझ्या अचिव्हमेंट्स पूर्ण करायसाठी शक्ती देव, हीच आमची इच्छा. धन्यवाद जिया, धन्यवाद. धन्यवाद.